नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उष्णता म्हणजेच उन्हाळा आणि मांसाहार यांचे समीकरण कसं साधायचं हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। उन्हाळा आणि मांसाहार याचं समीकरण थोडं जपूनच हाताळावं लागतं। आपल्याकडे उन्हाळ्यात अनेक सण समारंभ, लग्नसराई आणि गटारी किंवा आखाड यांसारखे मांसाहारवर ताव मारण्याचे प्रसंग येतात। पण वाढत्या तापमानाचा विचार करता शरीराला त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। येथे काही महत्त्वाच्या टिप्स आणि माहिती दिलेली आहे। एक, उष्णतेचा विचार म्हणजेच बॉडी हीट। मांसाहार हा मुळातच उष्ण प्रकृतीचा असतो। पचायला जड असल्यामुळे शरीर ते पचवण्यासाठी जास्त ऊर्जा वापरते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते। तर उन्हाळ्यात अति मसालेदार किंवा झणझणीत रस्सा टाळलेला बरा। त्याऐवजी कमी तिखट आणि कमी तेलकटचा वापर करावा। पचनाच्या समस्या। उन्हाळ्यात आपली पचनशक्ती म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावलेली असते। जास्त प्रमाणात मांस खाल्ल्याने अपचन, ॲसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते। डिहायड्रेशनचा धोका। प्रथिने पचवण्यासाठी शरीराला जास्त पाण्याची गरज लागते। उन्हाळ्यात आधीच पाण्याची कमतरता असते, अशात जास्त मांसाहार केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते। त्वचेच्या समस्या। जास्त नॉनव्हेज खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स, विषारी घटक वाढतात। यामुळे उन्हाळ्यात पिंपल्स, त्वचेची ॲलर्जी किंवा घाम जास्त येणे आणि त्याला दुर्गंधी येणे अशा समस्या उद्भवू शकतात। तर काय करावे? जेवताना मांसाहारासोबत ताक, कोकम सरबत किंवा लिंबू सरबत याचा समावेश करा। यामुळे पचन सुलभ होते। कोणत्या प्रकारचे मांस निवडावे? सण समारंभात निवडीला वाव असतो, तेव्हा खालील गोष्टी लक्षात ठेवा। चिकन मटणापेक्षा चिकन पचायला थोडे हलके असते, तरीही ते फ्राईड करण्यापेक्षा ग्रिल किंवा कमी रश्श्याचे खावे। मासे हा उन्हाळ्यासाठी तुलनेने चांगला पर्याय आहे, विशेषतः ताजे मासे, पण ते जास्त तळलेले नसावेत। मटण पचायला सर्वात जास्त जड असते, त्यामुळे उन्हाळ्यात याचे प्रमाण मर्यादित ठेवावे। सण समारंभातील काळजी। लग्नात किंवा कार्यक्रमात मांसाहारी बेत असेल तर पाण्याचे प्रमाण म्हणजे जेवणापूर्वी आणि जेवणानंतर अर्धा तासाने भरपूर पाणी प्यावे। दही, कोशिंबीर। जेवणात काकडी, गाजर, दह्याची कोशिंबीर नक्की ठेवा, हे शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करते। उन्हाळ्यात मांस लवकर खराब होते, त्यामुळे समारंभातील जेवण ताजे असल्याची खात्री करा। शिळे मांस खाल्ल्याने फूड पॉयझनिंगचा धोका उन्हाळ्यात जास्त असतो। काही थंड उपाय। जर तुम्ही मांसाहार केला असेल तर उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी हे करून पहा। बडीशेप। जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचन चांगले होते। पांढरा रस्सा। लाल तिखट रश्श्यापेक्षा नारळाच्या दुधाचा किंवा कमी तिखट पांढरा रस्सा उन्हाळ्यासाठी सुखद असतो। सण आहे म्हणून अति खाणे टाळा। पोट भरेल इतकेच खावा, मन भरेल इतके नको। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कॉमेंट करूनही सांगा। धन्यवाद।